हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्रोफेसर ट्रेडर. आज आपण आता उद्याचं मार्केट बघणार आहे का? जसं की आता 2 दिवसाचा गॅप आहे शनिवार रविवारचा. तर त्याच्यावर एक सोमवारचं मार्केट कसं ओपन होणार त्याच्यावर आपण डिस्कस करू. त्याच्या आधी आपण पण सांगितलं होते जसं की आपण आपले ट्रेड सांगितले होते एक्झॅक्ट त्याच लेवलनं मार्केटने रिसोर्सेस घेतलेले आहे आणि त्याच लेवलला आपल्याला एकदम प्रॉफिट बुकिंग एकदम प्रॉपर भेटलेले आहे. जसं की ज्यांना कोणी मागचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना मागच्या व्हिडिओ बघून घ्या. मग आपण कोणत्या लेवलला बाईंग सांगितलं होतं, कोणत्या लेवलला आपल्याला काय करायचं होतं हे मी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने सांगितलं होतं. ह्याच लेवलला एक्झॅक्ट त्याच लेवलपासून मार्केटने रिसोर्सेस घेतलेले. जसं की आपण ही एक लेवल झाली आणि ही एक खालची एक लेवल झाली. दोन्ही लेवलचा आपल्याला एकदम ॲक्युरेट वर्क होताना दिसलेलं होतं. ज्यांना कोणी माहिती द्यायला सांगितलं तर फर्स्ट मागचा व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेशन समजून जाईल आणि जे लेवल आहे त्या लेवल मी तुम्हाला समजून जातात. जसं की आपण उद्याचं मार्केट बघायचं झालं आपल्याला सोमवारी मार्केट कशा पद्धतीने वर्क होईल याच्यावर आपण थोडासा अंदाज काढू. कारण की आपण थोडं US मार्केटला बघू, US मार्केट कशा पद्धतीने क्लोज झालेलं आहे. जसं की आपण बघू शकता की डाव जोन हे 150 पॉईंट प्लस मध्ये आहे आणि निफ्टी हे 300 पॉईंट प्लस आहे. म्हणजे आपण याला त्या दोन्ही ह्याला कॅल्क्युलेशन केलं तर 400 पॉईंटची मोमेंटम आहे. आपण एक पॉसिबिलिटी मोमेंटम आहे ते आपलं मार्केट एक गॅप अप ओपनिंग होईल आणि गॅप अप जर झाली तर आपण बँक निफ्टीला 150 पॉईंट किंवा 300 पॉईंटच्या आसपास पुढे ओपन होताना बघतो आणि बँक निफ्टी ही बँक निफ्टी 80 ते 70 पॉईंटच्या गॅप मध्ये ओपनिंग होण्याचं पॉसिबिलिटी आहे. तर आपण याच्यासाठी एक लेवल काढू आधी. आपल्याला लेवल कोणती येते? बँक निफ्टी मधली फर्स्ट लेवल येते 48,450. 48,450 हे जे लेवलला मार्केट पुढे ओपन होत असलं तर ह्या लेवल पासून आणि ह्या दोन्ही लेवल पासून आपण सेलचा बघणार. त्या लेवलला आपण बायचा नाही बघता, सेलला बघणार. जर लेवल ब्रेक झाली तर आपण मग त्याच्यानंतर आपण बायचं बघू शकतो. तुम्हाला लेवल कॉल साईडची लेवल सांगून देतो. कॉल साईडची जी लेवल राहणार आपण जर तिथून त्याच्यावरती गेले तर आपण बाईंग पोझिशन बनवू शकतो ते सांगून देतो. 48,690 ही जर लेवलला ब्रेक झाली तर आपण कंटिन्युअली बाईंगमध्ये राहतो आणि त्याच्यानंतर आपल्याला एक कंटिन्युअली बाईंग मोमेंटम भेटायची पॉसिबिलिटी आहे. जर कोणाला छोटा शॉर्ट स्कॅल्प करायचा झाला तर आपण ह्या लेवलपासून ह्या लेवलची बाईंग करू शकतो, जे की 48,450 पासून ते 48,620 लोक आपली बाईंग कंटिन्युअली चालू राहणार. त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केट जर फ्लॅट ओपनिंग झाली तर ह्याच लेवलला कुठेतरी ओपनिंग होत असते तर आपण ह्याच लेवलपासून कंटिन्युअली सेलमध्ये बघणार आणि सेलमध्ये बघता 48,000 आपलं फर्स्ट टार्गेट राहणार सेलसाठी. त्याच्यानंतर आपण कॉल साईडची मोमेंटम पॉसिबिलिटी बघू शकतो. कॉल साईडची मोमेंटम आपल्याला या लेवलला भेटू शकते. जसं की आपल्याला खालचे जे लेवल आहे त्या खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. जसं की आपल्याला एक स्ट्रॉंग सपोर्टचे लेवल बघायला भेटतात. हे जे आहे स्ट्रॉंग सपोर्ट लेवल हे 48,070 हे जे आपल्याकडे एकदम स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आहे एकदम प्रॉपर बुकिंग येऊ शकते. दुसरं म्हणजे बघितलं त्या दोन सर्कलेशन मोमेंटम आहेत आपल्याकडे. हे दोन्ही मार्क करून घ्या. तुम्हाला कोणत्या लेवलला काय ते तुम्हाला समजून जाईल एक्झॅक्ट तुम्हाला काय करायचं. आता जसं की आपण बघितलं आपल्याला ह्या पोझिशन कंटिन्युअली बायमध्ये राहायचं आणि कंटिन्युअली बाय आपली 8,600 लोकची कंटिन्युअल बायमध्ये राहणार आणि 8,600 जर रेजिस्ट्रेशन घेतलं तिथून आपण एक कंटिन्युअल सेलची मुवमेंट आपल्याला भेटू शकते. जर मार्केटने खालच्या मुवमेंट भेटले 8,000 आपली 8,070 ही आपली खालची मुवमेंट त्याला आपण सपोर्ट म्हणू शकतो आणि आपलं फ्युचर भेटू शकतो. हे झालं निफ्टीचं. आता बँक निफ्टीवर येऊ. बँक निफ्टीमध्ये बघू शकतात की आपण एक्झॅक्ट आपल्याला कोणत्या लेवलला काय करायचं होतं मी तुम्हाला सांगितलं होतं. ज्यांना कोणी मागच्या व्हिडिओ नसून भेटला ते बघून घ्या. कारण की एक पॉसिबिलिटी बनली होती इथं एक एम पॅटर्न बनला होता. त्याला आपण डबल टॉप बी कन्सिडर करू शकतो. एक डबल टॉप पॅटर्न बनला होता आणि त्याच पोझिशनवर मार्केटने रिसोर्सेस घेऊन एकदम टॉप कंडिशनल डाऊन आलेलं आहे. जसं की आपण बघू शकतो की मार्केटने असं सांगितलं की समोरचं मार्केट एक गॅप अप ओपनिंग होण्याची पॉसिबिलिटी आहे. तर एक पॉसिबिलिटी मी सांगून देतो. मार्केट 70 पॉईंटचं किंवा 100 पॉईंटचं मार्केट गॅप अप ओपनिंग होऊ शकते. तर त्याच्यासाठी मी लेवल सांगतो की जर 22,540च्या आसपास पुढं मार्केट ओपन होत असलं तर इथून आपण एक कॉल साईडची मुवमेंट बघू शकतो. फर्स्ट टार्गेट आपल्या काय राहणार 22,620 रुपये आपलं फर्स्ट टार्गेट राहणार.
जसं की आपण बघितलं की ह्या लेवलच्या पुढे आपण बाय करायचं आणि ह्या लेवलचं सेल करायचं, पण आपल्याला त्याच्या लेवलच्या पुढे खाली असलं मार्केट 22,540च्या जर मार्केट खाली असलं आपण बाय नाही बघता सेलचं कंडिशनमध्ये बघणार. म्हणजे पहिल्या 3 कॅन्डल जर याच्यावरती निघल्या तरच आपण बाय करणार. एक्झॅक्टली जर 3 कॅन्डल याच्यावरती याच्या खाली असल्या तर आपण कंटिन्युअसली सेलमध्ये राहणार आणि या लेवलपासून आपण कंटिन्युअसली सेलमध्ये राहणार, जे की आपल्याला 22,380 हे आपलं फर्स्ट टार्गेट राहणार खालचं. त्याच्यानंतर 22,360 हे आपलं सेकंड टार्गेट. त्याच्यानंतर एक लास्ट टार्गेट जे आहे आपलं 22,220 हे आपलं लास्ट टार्गेट राहणार खालच्या साईडचं. आणि वरच्या साईडचं बघितलं तर वरच्या साईड पोझिशन ओपन आहे. वरच्या साईडला आपण कुठला बी बाईक होल्ड करू शकतो, जिथे आपण प्रॉफिट कन्सिडर करू शकतो. ह्या लेवल्स आपल्याला जे सांगितलेलं ते खूप इम्पॉर्टंट लेवल प्रॉफिट बुकिंग लेवल्स. त्या लेवलचं तुम्ही मार्क करून घ्या. या लेवल तुमच्यासाठी कामी येतात उद्याच्या मार्केटसाठी. आणि जे काय आहे आणि मिड कॅपची एक्सपायरी असल्यामुळे तुम्हाला सांगितले मिड कॅप आणि निफ्टी दोन्हीकडे एक डायरेक्शन चालतात आणि तुम्हाला एक मिड कॅपची पॉसिबिलिटी सांगते. जर मार्केट ह्या 2 लेवलच्या पुढे आसपास असलं तिथून आपण एक कंटिन्युअस सेल मोमेंटम बघण्याचा प्रयत्न करणार. आपल्याला सेल मोमेंटम ह्या 2 लेवल पासून भेटू शकते आणि कंटिन्युअस एक प्रॉपर सेल मोमेंट आपल्याला बघायला भेटतो. जर मार्केट ह्या लेवलच्या वरती असतात आपल्याला एक स्पाइक मोमेंटम कॉल साईडच्या ह्या लेवलला कन्सिडर करू शकतो, जे की आपल्या 100 पॉईंट इझिली कॅच करून देईल. या 2 लेवल तुम्ही मार्क करून घ्या, एकदम इम्पॉर्टंट लेवलचे घ्यायचे. आणि खालची लेवल या खालची लेवलच्या फ्लॅट ओपनिंगचं झाली तर आपण तुम्ही एक कंटिन्युअली बाय मोमेंटम बघण्याचा प्रयत्न करणार. जर ह्या लेवलच्या खाली राहिले तर आपण कंटिन्युअली सेल राहणार. फक्त या लेवलच्या वरती असलं तरच आपण बाय करणार. लेवल जे आहेत ते मार्क करून घ्या, कारण ह्याच लेवलने आपण पोझिशन डिक्लेअर केलेला आहे. एक लेवल ब्रेक झाल्याच्या नंतरच आपण एंट्री घेणार. एक्झॅक्टली एंट्री नाही घेणार, तर लेवल ब्रेक नाही झाली तर आपण एंट्री नाही घेणार. या दोन्ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही मार्क करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.